बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कोल्हापूर जिल्ह्यातील 12 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली। चंदगड आणि गडहिंग्लज पंचायत समितीची दोन्ही पदं राष्ट्रवादी पक्षाला मिळाली आहेत। राधानगरी आणि गगनबावड्यातील दोन्ही पदं काँग्रेसकडे, तर भुदरगड पंचायत समितीवर शिवसेना शिंदे गटानं झेंडा फडकवलाय। हातकणंगले आणि कागल पंचायत समितीच्या सभापती पदावर भाजपला संधी मिळाली आहे। करवीरमध्ये राष्ट्रवादीचा सभापती झाला, तर भाजपला उपसभापती पद मिळाले। आजरा पंचायत समितीचं सभापती पद राष्ट्रवादीकडे, तर उपसभापती पद शिवसेना ठाकरे गटाकडे आले। शिरोळमध्ये स्थानिक आघाडीकडे दोन्ही पदं आलेली आहेत। शाहूवाडीत जनसुराज्यचा सभापती, तर काँग्रेसला उपसभापती पद मिळाले। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक स्थानिक तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणं उदयास आली आहेत। कागल आणि हातकणंगलेचं सभापती पद भाजपला मिळालंय, तर पन्हाळा पंचायत समितीवरील जनसुराज्याच्या सत्तेला सुरुंग लावत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीनं सत्ता काबीज केली आहे। आजऱ्यात राष्ट्रवादीनं शिवसेना ठाकरे गटाला उपसभापती पद देऊन सभापती पद आपल्या पक्षाकडे राखलंय। पाहूया कोणत्या पंचायत समितीवर कोणत्या पक्षाला सभापती आणि उपसभापती पद मिळालंय। करवीरचे सभापती साताप्पा पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार, करवीरचे उपसभापती दीपाली पाटील भाजपच्या उमेदवार, कागलच्या सभापती सुवर्णा पाटील भाजपच्या उमेदवार, कागलचे उपसभापती इंद्रजित पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार, शाहूवाडीच्या सभापती प्रियांका भोसले जनसुराज्यच्या उमेदवार, शाहूवाडीचे उपसभापती अमरसिंह खोत काँग्रेसचे उमेदवार, शिरोळचे सभापती मिलिंद कुरणे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार, शिरोळच्या उपसभापती मनीषा कदम राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवार, भुदरगडचे सभापती विक्रमसिंह पाटील शिंदे शिवसेनेचे उमेदवार, भुदरगडच्या उपसभापती अरुणा देसाई शिंदे शिवसेनेच्या उमेदवार, राधानगरीचे सभापती आर.वाय. पाटील काँग्रेसचे उमेदवार, राधानगरीच्या उपसभापती अश्विनी चौगले काँग्रेसच्या उमेदवार, चंदगडचे सभापती प्राध्यापक विलास नाईक राष्ट्रवादीचे उमेदवार, चंदगडचे उपसभापती संज्योती मळवीकर राष्ट्रवादीच्या उमेदवार, पन्हाळ्याचे सभापती रवींद्र पाटील शिंदे शिवसेनेचे उमेदवार, पन्हाळ्याच्या उपसभापती भारती पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवार, आजऱ्याच्या सभापती जयश्री गाडे राष्ट्रवादीच्या उमेदवार, आजऱ्याच्या उपसभापती यशोदा पोवार ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार, गगनबावड्याच्या सभापती छाया देसाई काँग्रेसच्या उमेदवार, गगनबावड्याचे उपसभापती राजेश पाटील काँग्रेसचे उमेदवार, हातकणंगलेच्या सभापती अश्विनी बिरांजे भाजपच्या उमेदवार, हातकणंगलेचे उपसभापती संतोष कांबळे शिंदे शिवसेनेचे उमेदवार आणि गडिंग्लजच्या सभापती प्रतिभा चव्हाण राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि गडिंग्लजचे उपसभापती अमर हिडदुगी राष्ट्रवादीचे उमेदवार।